नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च एनालिस्ट। तर आज आपण उद्यासाठी म्हणजेच ट्यूजडेसाठी 3 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अपसाइड टार्गेट्स असतील आणि काय डाऊनसाइड टार्गेट्स असतील, काय टेक्निकल लेवल्स राहतील उद्यासाठी 3 डिसेंबरसाठी हे डिस्कस करणार आहोत। पण त्यासाठी तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही माझे आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी। मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो। तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। बेल आयकन क्लिक केल्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन ती सर्वात पहिली तुम्हाला बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल। मी आतापर्यंत 38 व्हिडिओज अपलोड केले आहेत आणि इथे सुद्धा मी मेन्शन केले की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च एनालिस्ट। तर नक्की माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा क्लिक करा। तर आता आपण बघूया निफ्टीमध्ये उद्यासाठी म्हणजेच 3 डिसेंबरसाठी काय टेक्निकल लेवल्स राहतील, काय मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतील याबद्दल डिस्कस करूया आणि आज जी निफ्टीने मुवमेंट दिली त्याबद्दल डिस्कस करूया। तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट, तुम्ही इथे पाहू शकता। हा चार्ट सुद्धा मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, राईट। तर तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये आज एक फ्लॅट ओपनिंग झाली आणि निफ्टी फ्रॉम मॉर्निंग 9:15 to 3:30 एक अपसाइड मुवमेंटच येत होती आणि आफ्टर 1:30 निफ्टीने एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट दिली, राईट। तुम्ही ते पाहू शकता। मी आधीच बोललेलो की 24,101 माझी लास्टची व्हिडिओ होती फ्रायडेची, त्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की 24,101 ही खूप क्रुशियल लेवल आहे। जर ही लेवल ब्रेक करते तर आपल्याला एक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग फॉल बघण्यात येईल टिल 23,958 आणि हाच आपला मेजर सपोर्ट घेऊन निफ्टीने आज स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट दिली। मी बोललो होतो की 24,101 च्या वरती जर 10:30 11 AM पर्यंत जर निफ्टी कन्सॉलिडेट होत असेल तर नक्कीच जे रिस्की ट्रेडर्स आहेत त्यांनी कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकतात। तर नक्कीच इकडनं एक अपसाइड मुवमेंट आली आणि इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट आली आणि सेफ ट्रेडर्सनी सुद्धा इकडनं कॉलमध्ये बाईंग करून एक प्रॉफिट बुकिंग बघण्यात आलं। आणि आपण सुद्धा आपले जे प्रीमियम टेलिग्राम ग्रुप आहे तिकडे पण निफ्टीचा कॉल पोस्ट केला, तो सुद्धा टार्गेट अचीव्ह झाला, राईट। तुम्ही ते पाहू शकता इकडनं सुद्धा 24,209 ब्रेक करून 24,306 हे टार्गेट अचीव्ह झालं। ऑलमोस्ट एक 24,300 24,301चा एक निफ्टीने आज हाय मारला, राईट। ते सुद्धा आपलं टार्गेट अचीव्ह झालं। तर आता आपण बघूया की येणाऱ्या उद्यासाठी म्हणजे 3 डिसेंबरसाठी निफ्टीमध्ये काय अपसाइड लेवल्स राहतील आणि काय डाऊनसाइड लेवल्स राहतील, कोणता मेन सपोर्ट राहील, कोणता मेन रेजिस्टन्स राहील याबद्दल डिस्कस करूया, राईट। तर निफ्टी 24,209च्या वरती बाईंगमध्येच राहील। मी आधीपासून बोलतो की 24,209च्या वरती मार्केट बुलिशच राहील, राईट। इथे लिहितो मी बाईंगमध्येच राहू आपण। स्टॉप लॉस राहील बाईंगमध्ये आपला 24,165 आणि बाईंगमध्ये आपला पहिला टार्गेट राहील 24,306 आणि दुसरा टार्गेट राहील 24,418, राईट। जर निफ्टी 24,101च्या खाली उद्या जाते ट्यूजडेला तर निफ्टी बेरिश होऊन जाईल। त्यानंतर आपला सेलिंगमध्ये निफ्टीचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 24,155 आणि सेलिंगमध्ये आपलं पहिलं टार्गेट राहील 24,037 आणि दुसरं फायनल डाऊनसाइड टार्गेट राहील 23,958। एक ऑलमोस्ट 50 पॉईंट्सच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 150 ते 200 पॉईंट 150 to 200 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतात, राईट। आता आपण चार्टवर बघूया। जर निफ्टीने हेच ट्रेंड कंटिन्यू केलं आणि येणाऱ्या उद्याच्या दिवशी ट्यूजडेला 3 डिसेंबरला जर 24,306च्या वरती ओपनिंग झाली तर तुम्ही नक्कीच 24,418 या टार्गेटसाठी जाऊ शकता। पण जर उद्या एक फ्लॅट ओपनिंग होते आणि नॉर्मल एक 24,209च्या वरतीचं मार्केट सस्टेन करते, निफ्टी सस्टेन करते, तर तुम्ही नक्कीच कॉल बाईंग करू शकता, फ्युचर बाईंग करू शकता। तर तुमचं ॲज इट इज पहिलं टार्गेट हेच राहील 24,306 ऑलमोस्ट आणि हे सुद्धा ब्रेक केलं तर तुमचं दुसरं फायनल अपसाइड टार्गेट राहील 24,418। आणि जर उद्या काही बुलिश मुवमेंट येत नाहीये आणि एक डाऊन साइड गॅप डाऊन ओपनिंग बघण्यात येते आणि जर निफ्टी 24,209च्या खाली बघण्यात येते तर जरा वेट करा, होल्ड करा। हा नो ट्रेडिंग झोन राहील सेफ ट्रेडर्स ॲज वेल एज रिस्की ट्रेडर्ससाठी। आणि जोपर्यंत तुम्हाला 24,101चं कन्फर्मेशन मिळत नाहीये तोपर्यंत सेफ ट्रेडर्स ॲज वेल एज रिस्की ट्रेडर्स दोघांनीही बाईंग करू नका। 24,101च्या खाली निफ्टी बेरिश होऊन जाईल, सेल तुम्ही पुट बाईंग करू शकता किंवा फ्युचर सेल करू शकता। जर निफ्टी गॅप डाऊन होऊन 10:30 11 AM पर्यंत 24,101च्या खाली ट्रेड करते तर तुम्ही नक्कीच पुट बाईंग करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता। तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,037 आणि तुमचं दुसरं फायनल टार्गेट राहील 23,958, राईट। हे तुमचे 2 डाऊनसाइड टार्गेट राहतील आणि हे 2 अपसाइड टार्गेट्स राहतील। त्या लेवलचा स्क्रीनशॉट काढा। या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी म्हणजे ट्यूजडेसाठी 3 डिसेंबरसाठी खूप युजफुल ठरतील। तुम्हाला गाईड करतील कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, फ्युचर शॉर्ट करावा की फ्युचर बाय करावा। तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा। या सर्व लेवल्स सर्व लेवल मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो। कम्प्लिटली टेक्निकल एनालिसिसवर आपला चार्ट ट्रेडिंग अवलंबून आहे, राईट। तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही माझं आता पण चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी आणि तुम्ही माझा टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन नाही केलाय तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे,
तिकडे मी माझ्या डेलीचे निफ्टी बँक निफ्टीचे अपडेट पोस्ट करत असतो, माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट पोस्ट करत असतो. तर नक्की माझ्या टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्याच्यात सुद्धा नाव सेम आहे, इक्विटी ऑप्शन डेस्क. तर नक्की जाऊन चॅनल जॉईन करा. आता आपण बघूया 3 डिसेंबरसाठी बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट, तुम्ही ते पाहू शकता. हा सुद्धा चार्ट मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, राईट. बँक निफ्टीमध्ये मी सुद्धा बोललेलो की हा झोनमधून नंतर एक डाऊनसाइड मुवमेंट येईल आणि ॲज वी डिस्कस ऑन फ्रायडे हा एक मेजर सपोर्ट आहे. इथे हा सपोर्ट ब्रेक नाही केला, इथे ब्रेक नाही केला, इथे आणि इथे आज सुद्धा हा सपोर्ट ब्रेक नाही झाला. मॉर्निंगला एक स्ट्रॉंग डाऊनफॉल आला. मी तुम्हाला आधीच बोललेलो आपल्या फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये 52,118च्या खाली 52,118 52,115च्या खाली बँक निफ्टी कम्प्लिटली बेरिश राहील. त्यानंतर आपले जे दोन्ही टार्गेट होते 51,946 आणि 51,775 हे दोन्ही मॉर्निंगच अचीव झाले. त्यानंतर आपला स्ट्रॉंग सपोर्ट घेतलेला 51,775चा तो सपोर्ट घेऊन एक बँक निफ्टीने स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट दिली. तर बँक निफ्टी ह्या लेवलच्या वरती सर्वाइव्ह होते येणाऱ्या ट्यूजडेला 3 डिसेंबरला. तर बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी 52,257च्या वरती बुलिशच राहील. बाईंग मध्ये आपला स्टॉप लॉस राहील 52,130. टार्गेट राहील आपलं 52,452 हे आपलं फर्स्ट टार्गेट राहील आणि सेकंड अपसाइड फायनल टार्गेट राहील 52,596. इथे मी मेन्शन करतो, राईट. आता डाऊन साइड मध्ये काय टार्गेट्स राहतील. 52,115च्या खाली बँक निफ्टी सेलिंग मध्येच राहील. स्टॉप लॉस आपला राहील 52,260 आणि सेलिंग मध्ये आपलं पहिलं टार्गेट राहील 51,946 आणि 59,46 पहिलं टार्गेट राहील आणि सेकंड डाऊन साइड फायनल टार्गेट राहील 51,775. इथे मेन्शन करतो मी, राईट. हे आपले टार्गेट्स आहेत बाईंग मध्ये आणि सेलिंग मध्ये. एक अराउंड 100-150 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकेन तुम्हाला एक 300-350 पॉईंटचे टार्गेट्स बघायला मिळतील. तर आता आपण चार्ट्सवर बघूया, राईट. जर निफ्टी ॲज इट इज 52,115च्या वरतीच ओपनिंग झाली आणि 10:30 पर्यंत ह्या लेवलला ट्रेड करते 52,170 52,210च्या वरतीचा ट्रेड करते या लेवलच्या वरती, ऑलमोस्ट एक 52,200च्या वरतीचा ट्रेड करत असेल तर तुम्ही नक्कीच बाईंग मध्ये जाऊ शकता, कॉल बाईंग करू शकता, फ्युचर बाईंग करू शकता. तुमचं टार्गेट राहील 52,257 52,452 आणि 52,596. हे रिस्की ट्रेडरसाठी झालं. आणि सेफ ट्रेडर्स जोपर्यंत 52,250 कन्फर्मेशन मिळत नाहीये तोपर्यंत बाईंग मध्ये जाऊ नका. जर बँक निफ्टी 10:30 11 AM पर्यंत 52,250 ब्रेक करते, तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,452 आणि दुसरं अपसाइड फायनल टार्गेट राहील 52,596. हे दोन अपसाइड टार्गेट दिसत आहेत. किंवा 52,200 जर ब्रेक करते 10:30 11 AM पर्यंत तरच, आणि 52,257 हे सेफ ट्रेडसाठी कन्फर्मेशन राहील, राईट. आणि जर ट्यूजडेला एक गॅप डाऊन ओपनिंग होते आणि जर आपल्याला मार्केट 52,115च्या खाली जर बघायला मिळत आहे, ह्या लेवलला जर ट्रेड करताय तर तुम्ही नक्कीच सेफ ट्रेडर्स ॲज वेल एज रिस्की ट्रेडर्स दोघेही जण पुट बाईंग करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. तेव्हा तुमचा पहिला टार्गेट राहील 51,946 आणि दुसरं फायनल डाऊनसाइड टार्गेट राहील 51,775, राईट. हे दोन डाऊनसाइड टार्गेट दिसत आहेत आणि हे दोन अपसाइड टार्गेट दिसत आहेत. तर तुम्हाला या लेवल्स हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला ॲज इट इज उद्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील, गाईड करतील कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं टेलिग्राम प्रीमियम चॅनल जॉईन नाही केलंय, जिकडे माझे डेलीचे कॉल्स पोस्ट करतो, तर ते चॅनलचे प्लॅन्स आहेत ते सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्याचे प्लॅन्स मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, ॲन्युअल 4 प्लॅन्स अवेलेबल आहेत. ते सुद्धा गो थ्रू करा. त्यासोबत तुम्हाला एक फ्री बेसिक कोर्स सुद्धा मिळून जाईल फ्री ऑफ कॉस्ट. तर नक्की माझ्या टेलिग्राम प्रीमियम चॅनल जॉईन करा. आणि जर तुम्हाला एक डीप कोर्स नॉलेज हवं असेल, फुल कोर्स गाईड हवं असेल तर त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती सुद्धा लिंक एकदा गो थ्रू करा. आणि आता पण तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर नक्की माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर काही चेंजेस हवे असतील तर कमेंट करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.